दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे। तो व्हिडिओ पहा, मजा आहे। उभा राहिला आठवा फक्त 10 सेकंद आठवा कडा काला। आणि आज आम्ही इथे आहोत दादरमध्ये आणि काही गोविंदा पथक आहेत, महिला गोविंदा पथक आपल्यासोबत। कसं वाटतं आजचा दिवस? मला वाटतं तुम्ही सगळे वाट बघत होतात की खरं तर घरून खूप सपोर्ट असतो, खूप जास्त सपोर्ट असतो। लाईक की हंडी खूप दिवसानंतर येते, महिन्यातून एकदा येते, वर्षातून एकदा येते, सो त्यासाठी घरचे पण खूप चांगले सपोर्ट करतात। मनसेची ठाण्यातली सगळ्यात मोठी दहीहंडी असते आणि खूप आकर्षित असते। तिथले काही दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे। तो व्हिडिओ पहा, मजा आहे। चला किसन मेजर, तुमचं अभिनंदन। तुमचा प्रमुख कोण आहे? प्रमुख शांत बसा, शांत बसा। शेवटची 10 सेकंद आहेत फक्त। काय असं ना की जयजवान गोविंदा पथक एक परिवार आहे, त्या सगळ्यांना सामावून घेऊन त्यांचा आनंद लुटण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो। पण जिथे शिस्त हा शब्द येतो तिथे ती मुलं व्यवस्थित सगळी लाईनीत उभी राहतात। आणि आयुष्यामध्ये प्रत्येक खेळात उत्सवामध्ये आनंद राहणं खूप गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी होत असतात आणि आम्हाला पण फार बरं वाटतं की मनमोकळेपणाने मुलं बागडताना आणि खेळताना दिसतात आणि कुठेतरी आपला संघ विजेता कसा होईल त्याकडे जास्त धावपळ करत असतात। त्याची सुरुवात मुळात आम्ही कबड्डी क्षेत्रातूनच केली। 15 खेळाडू होते माझ्याकडे, त्याच्यातनं त्यांना एकत्र करून पहिले 5 स्तराची रचना केली। भविष्यात कधी असं वाटलं नव्हतं की 5 स्तराच्या आज 9 आणि 10 पर्यंत जाऊ, पण आम्ही चांगलं करत गेलो, समाजामध्ये चांगली कामं केली आणि कुठेतरी हा विभाग एका चांगल्या नावारूप असेल आणि त्या मनात हेतूने आम्ही हा गोविंदा स्थापन केला। पण 9वा बसला, 7वा उभा राहिला, 8वा उभा राहिला, 8वा मग घरी काय कारण सांगितलं? घरी हंडीसाठी आले, हंडी बघायला दरवर्षी येते। मम्मी बोलली जा? हा कोण ओरडलं नाही? अरे कुठे चाललंय काय? मजा येते? मग तुम्ही तयारी करा, छत्री बित्री घेऊन आला ना? मग आता किती येतो ना आम्ही? 3 वर्ष। आणि तुमच्या सोसायटीतली दहीहंडी त्याचं काय? वेळात वेळ काढून इथे येणार, म्हणजे इथे बघणार आणि तुमच्या इकडे भेटूया। सातवा आठवा रेडी आहे। चला 7वा 8वा बसतोय वरती। 6वा उभा राहिला, 7वा उभा राहिला, 8वा कडक शाबास कडक। उतरवायचा, पडू नको, पडायचा।
जय जवान गौरी शंकर गोविंदाबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. ठाणे दादरला खूप चांगला प्रवास होता. आमच्या प्रशिक्षकांनी आम्हाला सांगितलंय तुम्ही या, तुम्हाला आम्ही तयार करणार. आम्ही यांच्यावर भरोसा ठेवला. आम्ही आमचं 18 वर्षाचं स्वप्न पूर्ण केलं. 8 तर आमच्या सराव मैदानात आम्ही उतरवलं आणि आम्ही पुढे पण यांच्यावरच भरोसा ठेवणार आणि नक्की 9चं स्वप्न पण पूर्ण करणार.